तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सागरिका मल्हारला म्हणत असते की हे बघ मल्हार, आधीसुद्धा तू चुकीच्या मुलीवरती प्रेम केलं होतंस, संजनावरती. तिने तुझ्याबरोबर काय केलं? तुला सोडून ती एका श्रीमंत मुलाबरोबर लग्न करून निघून गेली गेली ना. मग आता तू पुन्हा एकदा चुकीच्या मुलीबरोबर लग्न करू नकोस. तेव्हा इथे मल्हार म्हणत असतो की ताई, नुपूर चुकीची मुलगी नाही आहे. आणि तसंही माझ्या आयुष्यात जे व्हायचं होतं ते झालं. संजना सोडून गेली तो माझा पास्ट होता, पण आता मी पुढे निघून आलो आहे. आणि त्यासाठी मला नुपूरने खरंच खूप जास्त मदत केली आहे. तिच्यामुळेच तर मी या दुःखातून बाहेर पडू शकलो आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, मल्हार तू माझं काही ऐकतच नाही आहेस, पण नुपूरच का? तेव्हा इथे आता मल्हारला आठवतं नुपूरने लग्नाची तारीख सांगितलेली असते आणि त्याच दिवशी वेदांचा अपघात झालेला असतो. तो मल्हारच्या गाडीमुळे झालेला असतो. तेव्हा मल्हार खूप जास्त गिल्टमध्ये असतो. तो म्हणत असतो, तायडे माझं तर प्रेम तर आहेच इथे नुपूरवरती, पण मला तिच्याबरोबर लग्न करून तिला आधार द्यायचा आहे. कारण माझ्यामुळे तिचा होणारा नवरा वेदांत हा देवाघरी गेला होता. तेव्हा इथे मल्हार म्हणतो, तुम्ही किती आणि काहीही करा, अगदी काहीही झालं ना तरी लग्न मी नुपूरबरोबरच करणार आहे. आणि हे माझं फायनल डिसिजन आहे. तुम्ही मला परवानगी द्या, नाहीतर नका देऊ. तेव्हा इथे मल्हार गेल्यानंतर सागरिका म्हणत असते, आता असा काहीतरी डाव टाकायला पाहिजे की हे लग्नच मोडायला पाहिजे. त्यानंतर नुपूर टेन्शनमध्ये असते. ती म्हणत असते की आईने मल्हार सरांना सांगितलं सागरिका मॅडमने जे काही केलं ते. त्यानंतर त्यांच्या घरामध्ये भांडण झालं असेल का, असा विचार करत असताना त्या ठिकाणी आता मीना आलेली असते. ती म्हणते, काय गे नुपूर, तुला काय आमच्या घरामध्ये काम करायचं नाही आहे का गं? आता कशी काम करतेस तू? लक्षच नाही आहे तुझं. मगापासून एक जोडी निवडतेस भाजीची. तेव्हा ती म्हणते, सॉरी सॉरी वहिनी सॉरी. तेवढ्यातच इथे तिची आई आलेली असते. ती म्हणते, नुपूर बाळा काय झालं गं? अजून त्याच गोष्टीचा विचार करतेस का? ती म्हणते, हो गं, त्याच गोष्टीचा विचार करते. सत्य समजल्यानंतर त्यांच्या घरामध्ये भांडण झालं असेल का? त्यानंतर प्रेक्षकांनो मल्हारचा फोन आलेला असतो. तेव्हा नुपूर म्हणते, हां बोला मल्हार सर. मल्हार म्हणत असतो की नुपूर, जसे तुम्ही असाल ना तसे आत्ताच्या आत्ता आमच्या घरी या. ती म्हणते, का सर, आत्ताच्या आत्ता कशासाठी? तो म्हणतो की सगळं काही फोनवरती बोलता येणार नाही आहे, तुम्ही लवकरात लवकर या. तेव्हा इथे ती काही बोलायच्या आधी मल्हार फोन ठेवून देतो. मीना म्हणते, काय गं नुपूर, काय झालं? लग्न मोडलं? तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, तिचा भाऊ, अगं कशाला काळजी करतेस नुपूर, काहीतरी चांगलंच असेल बघ तू. तेव्हा इथे आई म्हणत असतात, जे काही असेल ते असेल, जे काही असेल आपण धीराने सामोरं जायचं. नुपूरचा भाऊ म्हणत असतो, तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्याबरोबर, आणि मला विश्वास आहे जे होईल ते चांगलंच होईल. सगळेजण आता आलेले असतात. तेव्हा मल्हार बाहेर येतो. नुपूर म्हणत असते, सर काय झाले सांगाल का? सर प्लीज बोला ना, का बोलवलं आहे तुम्ही इथे? तेव्हा मल्हार म्हणतो, सांगतो नुपूर सांगतो, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुला सगळं काही आता कळेल. तेव्हा इथे आता नुपूर म्हणत असते की सर, अहो पण असा काय डिसिजन आहे जो सांगण्यासाठी तुम्ही इथे बोलावलं? काही मोठा तर काही झालेलं नाही आहे ना, काही अडचण तर नाही आहे ना? तेवढ्यातच इथे आता आलेली असते सागरिका आणि घरातले सगळे. ती म्हणते की नाही, असं काही वाईट तर घडलेलं नाहीच आहे. तुम्हाला इथे बोलावलं हे सांगायला की आमचा लग्नासाठी होकार आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो. जी या लग्नाच्या सगळ्यात जास्त विरोधात होती ती म्हणजे सागरिका, हिनेच आता लग्नाला होकार दिलेला आहे. तेव्हा इथे जिया येते आणि लगेचच मिठी मारते सागरिकाला आणि म्हणत असते की थँक्यू ताई या डिसिजनबद्दल. आणि नुपूरला मिठी मारते आणि म्हणते, वहिनी आता मी तुला फायनली नुपूर वहिनी म्हणू शकते, हो की नाही? कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे लगेचच नुपूर म्हणते, अहो सर, मला एकदा तरी हिंट द्यायची ना, माझा जीव निघाला होता, आधी का नाही सांगितलं?
तो म्हणतो, आधी सांगितलं असतं तर तुझ्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायला मिळाला असता का? तू सरप्राईज झाली असतीस का? ते दोघेजण आता बोलत असताना नुपूर म्हणते की सर, पण तरीसुद्धा तुम्ही सांगायला हवं होतं, मी किती घाबरले होते. तेव्हा लगेच इथे सागरिका म्हणते, बास बास झालं आता. दोघांना लग्नानंतर हेच तर करायचं आहे. आता आपण ज्या गोष्टीसाठी जमलोय ती गोष्ट करूया का? तेव्हा इथे आता मल्हार म्हणत असतो की आपल्याला लग्नाची तारीख लवकरात लवकर काढायची आहे. लवकरात लवकर लग्न झालं तर चांगलंच आहे. तेव्हा इथे सागरिका मनामध्ये म्हणत असते की आता लवकरची तारीख निघाली तर मला काहीच करता येणार नाही आहे, थोडी लांबचीच निघायला पाहिजे. त्यानंतर सागरिका म्हणत असते की ठीक आहे, लग्नासाठी होकार तर दिलाय, आता लवकरचा मुहूर्त निघाला तर मग इथे तयारीला वेळ मिळणार नाही. तेव्हा ती विचार करत असते की काही झालं तरीसुद्धा उशिराची डेट निघू दे, म्हणजे मला लग्न कसं मोडता येईल याचा विचारसुद्धा करता येईल. सगळेजण आनंदी असतात, पण अजून रेवती काही आनंदी नसते. नुपूर येते आणि म्हणते, रेवती मावशी, हे बघा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ना, ती मी नक्की बाजूला करेन आणि मी तुमचं मन जिंकण्याचा परिपूर्ण प्रयत्नसुद्धा करेन. चांगली सून बनण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा इथे आता लगेचच रेवती म्हणत असते की दादा, सगळ्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करा आणि तू सुद्धा बस आता नुपूर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हार म्हणत असतो की नुपूर, आपल्याला लवकरात लवकर लग्न करायचं आहे, म्हणून मी तुम्हाला इथे घाईघाईने बोलावलं आहे. तेव्हा ती म्हणत असते की ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इथे जिया म्हणत असते की चला मुहूर्त काढूया लवकरात लवकर. इथे आता नुपूर लाजत असते. तेव्हा इथे सागरिकाचे आई वडील म्हणतात, अरे बघा बघा कशी लाजते बघा. तेव्हा इथे नुपूरची जी आई असते ना, ती म्हणत असते की आमच्या गुरुजींनी इथे आता मुहूर्त काढला आहे 8 तारखेचा. तेव्हा लगेचच सागरिका म्हणत असते, 8 दिवसांचा मुहूर्त म्हणजे 8 तारखेचा. आपल्याला लग्नासाठी वेळ खूप कमी मिळतो आहे, जरा वेळ तर मिळायला पाहिजे ना तयारीसाठी. एवढ्या कमी दिवसात इतकी तयारी कशी काय होणार आहे? तेव्हा इथे लगेच मल्हार म्हणतो, का नाही होणार तयारी? आपण इथे इव्हेंट ऑर्गनायझर आहोत ना, मग आपण 1-1, 2-2 दिवसांमध्ये लोकांना तयारी करून देत असतो. आणि आपल्या घरातला कार्यक्रम आहे तर घरातला इव्हेंट होणार नाही असं वाटतंय तुला? तयारीसाठी 2 दिवससुद्धा पुरेसे होतात. आणि तसंही आपल्याला कार्यक्रम लवकरच करायचा आहे, मला आता जास्त उशीर करायचा नाही आहे. तेव्हा इथे सागरिका म्हणत असते, सगळं काही तुझ्या मनासारखंच होणार आहे. तेव्हा इथे लगेचच नुपूरची आई म्हणते की चला मग 8 तारखेचा मुहूर्त फायनल करूया ना. तो म्हणतो, हो नक्कीच करूया, 2 दिवस पुरेसे आहेत. तेव्हा तो म्हणतो, आपण एक काम करू, आपण सगळे आता कार्यक्रम आहे ना ते आमच्या इथेच घेऊ, फक्त लग्नासाठी ओपन हॉल दुसरीकडे कुठेतरी बघूया. बाकी जेवढे फंक्शन होतात ना, म्हणजे हळदी, मेहंदी, संगीत, हे सगळं आपण आमच्याकडेच घेऊ. तेव्हा नुपूरची आई म्हणते, मल्हार, अरे सगळं तुम्हीच करताय, आम्हालासुद्धा काहीतरी करू द्या. तेव्हा इथे श्रीमंत पूजा काहीतरी असते, ती करायची असते. तेव्हा लगेचच इथे नुपूरचा भाऊ म्हणतो, मग ती पूजा आहे ना ती आमच्या इथे करूया, बाकीचे लग्नाचे फंक्शन्स आपण तुमच्या इथे करू आणि मग लग्न आपण हॉलवरती घेऊ, चालेल ना? तेव्हा इथे आता मल्हार म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्हाला ती पूजा करायची तुम्ही करा, पण जास्त खर्च करू नका, जास्त काही करायची सजावट वगैरे गरज नाही आहे, घरच्या घरचा कार्यक्रम आहे. तेव्हा तुम्हाला तयारीसाठी काही माणसं हवी असतील तर सांगा, मी आपली इथली माणसं पाठवून देतो. तेव्हा तो म्हणतो, नाही नको नको, चाळीतली माणसं आहेत, मीना आहे ना, आम्ही सगळेजण मिळून तयारी करू. तेव्हा इथे आता पूजेसाठी सगळेजण नुपूरच्या घरी येणार असतात ना, मग तयारी आता सुरू असते. त्यानंतर तयारी सुरू करत असताना इथे आता नुपूरचा भाऊ मीनाला म्हणत असतो, अगं काय हे मीना, कधीपासून बसून इथे गेम खेळतेस? अगं उठ, जरा तरी तयारी कर, सकाळपासून तू काही तयारी केलेली नाही आहेस. तेव्हा इथे नुपूर आता छान तयार होऊन आलेली असते, अगदी सुंदर दिसत असते. तेव्हा नुपूरची आई म्हणते, नुपूर बाळा, अगं किती सुंदर दिसतेस,
कुणाचीही तुला दृष्ट लागायला नको हा. किती गोंडस दिसतंय माझं बाळ. त्यानंतर इथे नुपूर तर सुंदर दिसतच असते. मीना बघा कशी बघते तिच्याकडे आणि भाऊसुद्धा तिच्याकडे बघतो, तिचं कौतुक करतो. त्यानंतर इथे आता सगळेजण तिच्याकडे बघतात, तिला म्हणतात की खूप सुंदर दिसतेस. तेव्हा इथे आता जी नुपूरची आई आहे ती म्हणत असते, मीना अगं चल, पाहुणे आता येतील, आपण सगळ्यांसाठी लिंबू सरबत करून ठेवूया का? तेव्हा मीना म्हणते, हो तर चला ना, येते मी. बघताय ना, लिंबू सरबतसुद्धा आता एवढ्या माणसांसाठी मीच करणार आहे. त्यानंतर इथे आता लगेचच नुपूरची आई म्हणते की आपणसुद्धा जाऊया मदतीला. आणि हे बघ नुपूर, आता माणसं येतील, तू सुद्धा तयारीतच बस हां. बाकीची तयारी करायला आपण निघूया. नुपूर आता देवाचा आशीर्वाद घेत असते. ती म्हणत असते की देवा माझ्या पाठीशी राहा. तुमच्यामुळेच धीराने मी हा लग्नाचा निर्णय घेतलेला आहे. माझा निर्णय चांगला ठरू दे. तुमचा आशीर्वाद नेहमी असू दे. तेव्हा इथे आता सगळी तयारी बाकी असते. नुपूरची आई म्हणत असते की जा, अरे तिच्या नुपूरच्या भावाला म्हणत असते, जा आणि तोरण लाव दाराला. माणसं आता कधी येतील, दाराला तोरण पाहिजे. तेव्हा इथे सागरिका आणि तिच्या मैत्रिणी सारख्या सगळ्या एकत्र आलेल्या असतात. आणि त्या एकत्र आल्यानंतर त्यातली एक मैत्रीण म्हणते, काय गं सागरिका, ही कुठली तुम्ही मुलगी बघितली इकडची? अगं काही जागा, काही चाळ, काही माणसं, आणि इथे तू आम्हाला घेऊन आलीस. ती म्हणते, म्हणून तर तुम्हाला लवकर घेऊन आली आहे ना. सागरिका म्हणते, आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला पूर्ण सूट आहे. इथे आपण लवकर का आलो आहे मल्हारच्या आधी? या लोकांचा जेवढा अपमान करता येईल तेवढा अपमान करा. तुम्हाला मी अजिबात अडवणार नाही आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं बोलायचं आहे तुम्हाला. यांचा जास्तीत जास्त अपमान कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायचं. मी तुम्हाला अडवणार नाही आहे. आणि जिथे तुम्ही कमी पडाल तिथे तर मी आहेच, नाही का? त्या म्हणतात, तू अजिबात काळजीच करू नको. आता बघ आम्ही कसा अपमान करतो ते. ती म्हणते, म्हणून तर तुम्हाला इथे घेऊन आली आहे ना सगळ्यांच्या आधी. तेव्हा इथे नुपूरचा भाऊ दारामध्ये तोरण लावत असतो. तेव्हा ती मुलगी म्हणते, ए बॉय इकडे, ए बॉय इकडे. तेव्हा इथे नुपूरचा भाऊ येतो आणि म्हणतो, तुम्ही मला बोलावलं, काही काम होतं का? बरं झालं तुम्ही आलात, या ना, या आतमध्ये या. तेव्हा इथे लगेचच ते त्याच्या अंगावरती खेकसते आणि म्हणते, काय रे ये, आमच्याजवळ या भाषेत बोलतोस? घरातला नोकर ना तू, आमच्याशी रिस्पेक्टफुली बोलता येत नाही तुला? या आतमध्ये आलात का, असं बोलतात का? आदबीने बोलता येत नाही? चल जा, आत्ताच्या आता गाडीच्या डिक्कीमध्ये जे काही सामान आहे ते घेऊन ये घरामध्ये. कळलं का तुला? जास्त बोलायचं नाही आहे, ॲटिट्यूड दाखवायचं नाही. बोलण्यात तुझ्या किती ॲटिट्यूड आहे ना, तो दिसतोय आम्हाला. तू इथे नम्रतेनेच बोलायचं, कळलं? जा आणि गाडीच्या डिक्कीमधून सामान काढून घेऊन ये. तेव्हा इथे सागरिका आता त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो, हे सगळं काय आहे? तेव्हा सागरिका म्हणते, अगं ये, काय बोलतेस तू? हे तर नुपूरचे भाऊ आहेत, हो की नाही? तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता सागरिकाच्या मैत्रिणी आलेल्या असतात. त्या बिचाऱ्या नुपूरच्या भावाचा सारखा अपमान करत असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता रेवतीने ऑक्शन वगैरे केलेलं असतं नुपूरचं आणि तिला साडी दिलेली असते. तेव्हा इथे साडी दिल्यानंतर लगेच जिया म्हणते की नुपूर, अगं पहिल्यांदाच तुला काहीतरी गिफ्ट दिलं आहे ना, साडी वगैरे. बघ बरं तुला साडी आवडती आहे का? ती म्हणते, हो बघते ना. आणि जेव्हा नुपूर आता साडी बघत असते तेव्हा साडीवरती हळदी कुंकू हे आता सांडलेलं असतं. तेव्हा इथे मीना म्हणत असते की हे काय, वापरलेली जुनी साडी दिली आहे तुला? तेव्हा इथे मल्हार म्हणतो, हा सगळा काय प्रकार आहे? अशी जुनी साडी का दिली आहे नुपूरला? तेव्हा ती म्हणते, अरे बापरे, हे कसं घडलं, मला कळलंच नाही. तेव्हा इथे तिच्या मैत्रिणी म्हणत असतात सागरिकाच्या की अगं काय झालं, इथे जुनी साडी असेल तर सेकंड हँड नवरा तुला चालतो आणि सेकंड हँड साडी चालत नाही का? तेव्हा इथे लगेचच नुपूर म्हणत असते, नाही माझं असं काहीच नाही आहे. उलट मी सुद्धा सेकंड चान्सेसवरती बिलीव करते आणि तसंही सेकंड चान्स आयुष्यामध्ये प्रत्येकाने घेतला पाहिजे या मताची मी सुद्धा आहे. आणि त्यामुळे ही जी साडी आहे ना, त्या साडीला मी आशीर्वाद म्हणूनच बघणार आहे. कारण त्याच्यावरती हळदी कुंकू लागले
त्यामुळे देवाने दिलेला मला हा आशीर्वाद आहे असंच मी समजते. तेव्हा मल्हार म्हणतो, नुपूर, हा जो सेकंड चान्स तू घेतला आहेस ना, तो तुझ्या पहिल्या चान्सपेक्षा सुद्धा खूप जास्त बेटर असेल असं मी तुला प्रॉमिस करतो. तेव्हा इथे मल्हारने दिलेलं प्रॉमिस इथे आता नुपूरला खूपच जास्त आवडतं.